सोशल मीडियावरील बंदीनिमित्त ठरल्यानंतर झालेल्या आंदोलनात जेनझी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पळ काढला होता। त्यानंतर नेपाळच्या पंतप्रधान पदावर कोण विराजमान होणार याची चर्चा जगभरात होती। आता नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदासाठी सुशीला कार्की यांची निवड करण्यात आली आहे। नेपाळमधील जेनझी आंदोलनाचे नेते बालेन शाह यांचे नाव पंतप्रधान पदासाठी आघाडीवर होते, पण सुशीला कार्की यांची वर्णी लागली आहे। दरम्यान नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या सुशीला कार्की नेमक्या आहेत तरी कोण, हे आज आपण जाणून घेणार आहोत। सुशीला कार्की या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या आहेत। त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलं, तर कायद्याची पदवी त्रिभुवन विद्यापीठातून पूर्ण केली। 1979 मध्ये वकिली सुरू करून 2015 मध्ये त्या मुख्य न्यायाधीश बनल्या। भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतल्यामुळे त्या चर्चेत आल्या। त्याचबरोबर युवांमध्ये त्यांची प्रतिमा निष्पक्ष आणि निर्भीड नेत्याची आहे। दरम्यान सुशीला कार्की यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी शपथ घेतली। ही घटना नेपाळच्या इतिहासातील महत्त्वाची आहे, कारण त्या पहिल्या महिला आहेत ज्या सरकारचे नेतृत्व करणार आहेत। आंदोलनानंतर शांतता प्रस्थापित करणे आणि 6 महिन्यात लोकसभा निवडणुका घेणे ही आव्हाने त्यांच्या समोर असणार आहेत। अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह।